Hello students, welcome to our channel Maharashtra Media. Today we have started here a bridge course for 1st to 10th standard students to build their basic concepts. Okay, so आज आपण सायन्सची 3rd स्टँडर्डची टेस्ट नंबर 1 शिकवणार आहोत. ओके, तर लेट्स स्टार्ट इट. आपल्याला ओनली 10 मार्क्सची टेस्ट आहे ही, फर्स्ट टेस्ट आहे आणि आपल्याला जे 1st to 7 पर्यंत ज्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत त्यावर बेस्ड ही टेस्ट घेतलेली आहेत आपण. ओके, सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1, व्हॉट शुड बी डन. आपण काय केलं पाहिजे. तर फर्स्ट आहे इथे केशव इज नॉट गोइंग टू प्ले ऑन द फील्ड. मीन्स केशव हा ग्राउंडवर खेळायला जात नाही आहे. तर आपण काय केलं पाहिजे, त्याला काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे ना, की यू शुड हॅव टू गो ऑन द ग्राउंड टू प्ले गेम्स. ओके सर, तो केशव ओनली मोबाईलवर गेम्स खेळत असतो. ही इज ओनली प्लेइंग गेम्स ऑन मोबाईल. सो इट्स अ बॅड थिंग. जेवढे मुलं असतात जे मोबाईलवर गेम्स खेळतात, सो इट्स अ बॅड थिंग ना. सो केशव इज नॉट गोइंग टू प्ले ऑन द फील्ड. सो आवर वर्क इज say to Keshav, you have to go and play on the field. Don't play mobile games. Okay, don't play indoor games, play outdoor games. So आपण त्याला सांगितलं पाहिजे की केशव तू खेळायला बाहेर जा. त्यानंतर दुसरा आहे राजू ऑलवेज प्लेज विथ मोबाईल ॲट होम. राजू, आता हे आपण पहिले बघितलं तसंच हे राजू हा ओनली घरी बसून मोबाईल खेळत असतो. सो इज इट राईट? नाही, हे बरोबर नाही. म्हणजे आपण जेवढा मोबाईल खेळू तेवढा आपल्या डोळ्यांना त्रास होणार आहे आणि आपण जेवढ्या कोवळ्या वयामध्ये आपण मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करू तेवढ्या आपले डोळ्यांना त्रास होईल, डोळे खराब होतील, लवकर आपल्याला स्पेक्ट्स लागेल. सो त्यामुळे राजू हा ऑलवेज मोबाईलवर गेम्स खेळतो घरी बसून. सो इट्स अ बॅड थिंग. ओके, आणि आपण त्याला सांगितलं पाहिजे की राजू, don't play games on mobile, you have to go on the ground and play the games. Okay, so आपला सेकंड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 इज द मॅच द पेअर्स. आपल्याला पेअर्स मॅच करायचे आहे. कशाची कोणती जोडी आहे आपल्याला ते सांगायचं आहे. ओनली वन थिंग. आता इथे काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? कान दिसतोय. ठीक आहे, इयर. सगळ्यांना आहे कान. ओके, तुम्ही त्यानेच ऐकताय ना. तर त्या कान, मग त्याचं काय वर्क आहे, काय काम आहे कानाचं? कान काय करतो? ऐकतो. म्हणून त्याची जोडी काय झाली? लिसनिंग. लिसनिंग म्हणजे ऐकणे. लिसनिंग म्हणजे ऐकणे. ठीक आहे, कानाची जोडी भेटली आपल्याला. त्यानंतर हा काय दिसतो तुम्हाला? एक फर्स्ट एड बॉक्स दिसतोय. ओके, दिसतोय ना, फर्स्ट एड बॉक्स आहे. याच्यामध्ये काय असतं आपल्याला, जे बिटाडीन वगैरे, त्यानंतर कापूस, त्यानंतर चिगटपट्टी, कात्री, चाकू, वेगवेगळ्या प्रकारचे जे इक्विपमेंट्स असतात ते असतात ह्या फर्स्ट एड बॉक्समध्ये. ज्या फर्स्ट एड बॉक्समधून आपण मग समजा एखाद्याला ग्राउंडवर खेळताना काही लागलं तर आपण हा बॉक्सचा यूज करू शकतो त्याला मलमपट्टी करायला वगैरे. म्हणून हे काय दिसतंय आपल्याला? फर्स्ट एड किट. ओके गाईज, समजलं ना मुलांनो? हा काय आहे? फर्स्ट एड किट आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथे? त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 3, स्ट्राईक ऑफ द रॉंग वर्ड्स गिवन इन द बोल्ड लेटर. आपल्याला जे बोल्ड लेटर म्हणजेच काय, तुम्हाला हायलाईट करून दाखवले दिसत आहेत का हे शब्द? हे बघा, हायलाईट करून दाखवलेले दिसत आहेत का शब्द? अर्ली आणि लेट हे बोल्ड शब्द आहेत. डोंट ऑर डू हे पण बोल्ड शब्द आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे की स्ट्राईक ऑफ करायचे. जे रॉंग वर्ड्स आहेत त्यांना काढून टाकायचे. ऑड मॅन आउट बघितलं ना तुम्ही? सेम स्ट्राईक ऑफ करणं म्हणजेच काढून टाकणे, रिमूव्ह करणे. सो आपण आता बघूया. ऑलवेज गेट अप अर्ली ऑर लेट, जो रॉंग वर्ड आहे, रॉंग वर्ड आहे बघा इथे दिसते का? रॉंग वर्ड जो आहे तो आपल्याला काय करायचा? स्ट्राईक ऑफ करायचा, म्हणजेच काय करायचा? काढून टाकायचा. सो ऑलवेज गेट अप अर्ली, लवकर उठला पाहिजे ना, की ऑलवेज गेट अप लेट, उशिरा उठला पाहिजे का लवकर उठलं पाहिजे? लवकर उठला पाहिजे. सो जो रॉंग वर्ड आहे तो लेट आहे म्हणून आपण त्याला काय केलं?
स्ट्राईक ऑफ केलं, कट केलं. त्यानंतर दुसरं आहे आपलं डोंट ऑर डू इट ऑल द फूड्स दॅट हॅज बीन राईज्ड. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की डू इट ऑल द फूड्स दॅट हॅज बीन राईज्ड. आपण सगळे फूड खाल्लं पाहिजे का? आपली वाढ होण्यासाठी आपण सगळे फूड खाल्ले पाहिजे किंवा नाही खाल्ले पाहिजे. तर वाढ होण्यासाठी आपल्याला फूडची गरज आहे, आपण बघितलेलंच आहे आपल्या फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. म्हणून मग आपण जो रॉंग वर्ड आहे तो काय केला, स्ट्राईक ऑफ केला, म्हणजेच रिमूव्ह केला, काढून टाकला. समजलं इथपर्यंत? आपण वळूया आता आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. आपला पुढचा क्वेश्चन आहे राईट गुड ऑर बॅड. काय गुड आहे आणि काय बॅड आहे आपल्याला ते राईट करायचं इथे. तर बघा, सचिन ईट्स विदाऊट वॉशिंग हिज हँड्स. आता आपल्याला ह्याच्या समोर काय करायचं, गुड आहे का बॅड आहे हे राईट करायचं आहे. मग सचिन ईट्स विदाऊट वॉशिंग हिज हँड्स. सचिन हा हात न धुता खातो. मग इज इट राईट ऑर रॉंग, गुड ऑर बॅड? इट्स बॅड. We have to always wash your hands before you eat, okay? Before you take a meal. म्हणजे आपण जेवणाच्या अगोदर ऑलवेज आपण हात स्वच्छ धुतले पाहिजे. सो आपण इथे काय करणार, राईट करणार. ओके, आपण राईट करूया. काय करणार इथे, राईट आहे का रॉंग आहे? तुम्ही तसेच हात न धुता खातात का? नाही. सो मग आपण हे काय आहे, बॅड थिंग आहे. सो इट्स अ बॅड. आपण त्याच्या पुढे काय लिहिणार आहे, बॅड. ओके गाईज, आपण वळूया आपल्या क्वेश्चन नेक्स्टकडे. त्याच्या पुढचंच आहे ऑप्शन, क्वेश्चन. सपना एक्सरसाइज रेग्युलरली. सपना रोज एक्सरसाइज करते. इज इट गुड ऑर बॅड? रोज एक्सरसाइज केलीच पाहिजे, आसन केलीच पाहिजे. सो इट्स अ गुड. गुड. ओके, हा समजला असेल क्वेश्चन. आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. काय क्वेश्चन नंबर 5 आहे, मार्क द ऑड मॅन आउट. अशी साईन करायची आपल्याला. ऑड मॅन आउट म्हणजे जो ऑड आहे त्याला आपण काय करायची, हे बघा इथे जी साईन दिलेली आहे ही अशी साईन करायची आपल्याला, बरोबरची फुली करायची. तर ऑड मॅन आउट करायचं आपल्याला. इथे तुम्हाला काय दिसतंय, इथे तुम्हाला सुपली दिसते की नाही? इथे तुम्हाला काय दिसते, केर भरायची सुपली दिसतीये. आपण केर हा झाडून काढतो झाडूने, आणि इथे गेमचं दिसतंय. मग यामध्ये काय वेगळं वाटतंय बरं तुम्हाला? हा हे केर भरायला असतो आणि हा केर झाडायला असतो. मग हेच वेगळं आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर काय करणार आहे, बरोबरची टिक मार्क. समजलं? त्यानंतर आता पुढचं बघूया आपण. याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, सॅव्हलॉनची ॲड येते ना टीव्हीवर, तर ते सॅव्हलॉन आहे आणि त्याने आपण हँड वॉश करतो. आणि इथे काय दिसतं तुम्हाला, एक पेपर दिसतोय, तो टॉयलेट पेपर आहे. सो आपण त्याने हँड काय करतो, त्याने पण हँड आपण वॉश करतो आणि सॅव्हलॉनने पण आपण हँड वॉश करतो. सो इथे दिसतं तुम्हाला आईस्क्रीम. सो आईस्क्रीमने आपण काही करतो का असं हायजेनिक वर्क, काही स्वच्छतेचं काम करतो नाही. सो ही जी आईस्क्रीम आहे ही ऑड आहे. सो आपण याला काय करणार, बरोबरची फुली मारणार. समजलं? ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता. हे सगळं मी डिलीट करते. ओके गाईज, शेवटचाच प्रश्न होता हा. तर कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं असेल. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटून जाईल. अशा प्रकारे आपण आपली फर्स्ट टेस्ट संपलेली आहे आपली 3rd स्टँडर्डची. बाकीच्या पण टेस्ट ह्या घेतल्या जाईल आणि तुम्ही असेच कनेक्ट राहा आम्हाला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओज आम्ही ज्यावेळेस अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला येत जातील आणि तुम्हाला समजेल. मग तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, बाय बाय. थँक्यू सो मच.